महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा अरे कोण म्हणतो देणार नाही? एसटी कामगारांना राज्य सरकार एवढं वेतन, एसटी कामगारांना राज्य सरकार एवढं वेतन, 5,000, 2,500 मधल्या अनामली दूर करून सर्वांना 5,000 5,000 रुपये, 2017 वाहकांच्या बदलीचं परिपत्रक रद्द, गणवेशाचा कपडा। गेल्या 11 सप्टेंबरला एसटी कामगार संघटनेच्या वतीनं याच आझाद मैदानामध्ये आम्ही उपोषण केलेलं होतं। यावेळी राज्य सरकारच्या वतीनं उद्योग मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांनी मध्यस्थी केली। आमच्याबरोबर 2 बैठका घेतल्या आणि या बैठकीमध्ये तुम्ही आंदोलन करू नका, राज्य सरकार तुमचे प्रश्न सोडवेल अशा प्रकारचं आश्वासित आम्हाला केलं। त्याच दिवशी आम्हाला राज्य सरकारच्या वतीनं लेखी आश्वासन दिलं। आमचा 4% महागाई भत्ता 42% करून दिला। त्याच्या फरकाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि 15 दिवसात अशी बैठक लावू असंही त्यांनी सांगितलं मोड ऑफ पेमेंटच्या बाबतीमध्ये। दुसरी हाय पॉवर कमिटी 60 दिवसाची नेमली, ज्याच्यामध्ये त्रिसदस्यीय समिती नेमली आणि त्यांना 60 दिवसाचा अल्टिमेटम देऊन लेखी स्वरूपामध्ये आमच्या मागण्या मान्य त्यांनी केल्या। आम्हाला असं वाटत होतं की 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांची फरकासंदर्भात आणि 60 दिवसामध्ये हाय पॉवर कमिटीची आमचं वेतन राज्य सरकारएवढी होण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊन निर्णय होईल, परंतु अद्यापपर्यंत तो निर्णय झालेला नाही। 4% महागाई भत्ता वाढला, मात्र आमच्या पगारामध्ये आणखी वाढ झालेली नाही आणि म्हणून आजचं आंदोलन राज्यभरामध्ये प्रत्येक विभागीय कार्यालयावरती होतं आहे आणि या विभागीय कार्यालयावरती प्रचंड प्रतिसाद राज्यभरातून आहे। आम्ही मुंबई विभागाच्या या आझाद मैदानाच्या मुंबई विभागाच्या आंदोलनामध्ये मी आणि मान्य ताटेसाहेब उपस्थित राहिलेलो आहोत आणि माझं आपल्या माध्यमातून सरकारला एक आवाहन आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांचं 11 सप्टेंबरला मागे घेतलं, तुमच्याकडून लेखी स्वरूपामध्ये आम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तेव्हा तातडीनं जे हाय पॉवर कमिटीमध्ये लिहिलेलं आहे ज्यामध्ये 5,000, 4,000, 2,500 रुपये त्याच्या मूळ वेतनात दिल्यामुळं त्याच्यामध्ये झालेल्या अनामली ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याऐवजी 5-5-5 तिन्ही ठिकाणी आम्हाला द्यावेत। आम्हाला 4,850 कोटीमधली उर्वरित रक्कम आम्हाला द्यावी। आम्हाला उदय सामंत साहेब 11 सप्टेंबरला म्हणले होते की नामदार एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे आणि आमच्या सरकारचं म्हणणं असं आहे की राज्य सरकार एवढं वेतन एसटी कामगारांचं झालं पाहिजे। माझं माननीय उदय सामंत साहेबांना आणि माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती आहे, आपण हे जाहीर केलेलं आहे, आपण हे मान्य केलेलं आहे, तेव्हा राज्य सरकार एवढं वेतन होण्यासाठी एसटी कामगार संघटनेने 1 नव्हे 2 नव्हे 4 तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत आणि या संदर्भात तातडीने चर्चा करून एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं व्हावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतो आहे। विलिनीकरणाची लढाई सदावर्तेने जाणीवपूर्वक राजकारण करून त्यामध्ये विलिनीकरणाची लढाई आमची खड्ड्यात घातली। उलट पक्षी हाय पॉवर कमिटीची मागणी करून 35%चं खाजगीकरण आमच्या डोक्यावरती येऊन बसलेलं आहे। त्या बाबतीमध्ये न बोललेलं बरं। आज राज्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा मूड चांगला आहे, सरकारच्या विषयी भावना चांगल्या आहेत, तेव्हा या चांगल्या भावनांचा फायदा आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे सरकारने करून घ्यावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून आहे। तेव्हा उगीचंच राजकारण करण्यापेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी कर्मचारी आज उभा आहे, राज्यभरातल्या भावना सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत, तेव्हा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून सरकारला आहे। एसटी कामगार संघटना यांनी आपल्या 7व्या वेतन आयोगासह इतर मागण्यासाठी आजपासून बेमुदत उपोषण आंदोलन चालू केलेलं आहे। हा लढा एसटी कर्मचाऱ्यांचा आहे। मी स्वतः 35 दिवस सांगली जिल्हाधिकाऱ्यासमोर आमरण उपोषण केलेलं आहे। सरकारने आपल्याला त्यावेळेस आश्वासन दिलं की येणारी आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यापूर्वी निर्णय घेतो किंवा जर आचारसंहिता लांबणीवर गेली तर 15 दिवसात निर्णय घेतो असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं, तसं आपल्याला लेखी दिलेलं आहे। त्यांनी कुठंतरी ही भूमिका त्यांनी विसरून जाऊ नये, कारण की सरकारला सवय आहे आज बोललेलं उद्या लक्षात ठेवत नाही। माझा उद्देश होता की जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण करायचंच, पण माझं मन खंबीर होतं पण शरीर मला साथ देत नव्हती। माझं जवळजवळ 18 किलो वजन कमी झालं होतं आणि शुगर लेवल 50च्या खाली गेली होती, त्यामुळं मला
मेडिकल ऑफिसरनी सजेस्ट केलं की तुम्ही आता इथून पुढं बसू शकत नाही, जर बसले तर तुमच्या जीविताला धोका होईल. त्यानंतर अनेक मान्यवर आले तिथे, त्यांनी मला सजेशन केलं, त्यामुळे मी ते आंदोलन तिथं स्थगित केलं. तर त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की 15 दिवसात निर्णय घेतो. तर आपलं हे आंदोलन कमीत कमी 15 दिवस तर चालू द्या, जो पण निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू चालू पाहिजे. आणि सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्राच्या वतीनं आज आम्ही ह्या एसटी कर्मचाऱ्याच्या लढ्याला पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. कोण म्हणतात येणार नाही, एसटी कामगारांना 7वा वेतन आयोग, एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं 5,000, 4,000, 2,500 मधल्या अनामली दूर करून सरसकट 5,000. गणवेशाचा कपडा परिपत्रक क्रमांक 2/2017 नुसार वाहकांच्या बदल्या होणारं परिपत्रक ताबडतोब रद्द. अरे कोण म्हणतो देणार नाही. 4,849 कोटी मधली उर्वरित रक्कम, 4,849 कोटी मधली उर्वरित रक्कम. अरे बोल मजुरा, अरे जोर से बोल, अरे ऊपर से बोल, अरे नीचे से बोल, अरे सीना तान के, अरे बोल मेरे भैया, अरे बोल मेरी बहना, अरे सरकारों पे, दुःशासनों पे. अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा, हमारी युनियन, हमारी ताकत, हम सब, हमसे जो टकराएगा, अरे हमसे जो टकराएगा, इनकलाब, अरे इनकलाब, इनकलाब. उपोषण आहे बाबा, असं नाही. चांगली जरा एसटी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिल्लक आहेत. मी मगाशी पराग जैन यांना सांगत होतो, एक बैठक माझ्यासमोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे आहेत ते मला सांगा. ते विषय जे आहेत आपण अगदी ताबडतोब सुटण्यासारखे असते लगेच सोडून टाकू. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा प्रकारचं आपण एक शेड्यूल तयार करू. शेवटी मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर अगदी गावागावामध्ये जाऊन खूप गरीब सर्वसामान्य गावकऱ्यांना सेवा देण्याचं काम करतो. अगदी गाडी वाकडे तिकडे वळणं असली, कुठे जागा वळणारा कमी असली तरी सुद्धा ड्रायव्हर तिकडे पोहोचतात आणि त्या ठिकाणी लोक जातात. मी आता गावी गेलो होतो, पराग जैन आपला मी ह्यांना सांगितलं